पुन्हा एकदा स्वागत आहे आपला डिजिटल स्कूलमध्ये। प्रिय विद्यार्थियो, आज आपण इयत्ता 4 विषय मराठी पाठ क्रमांक 26 आमचे चुकले ह्या विषयाबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत। तर मुलांनो, सर्वात प्रथम डिजिटल स्कूलला सबस्क्राइब करा, सोबत बेल आयकॉनचे बटनही प्रेस करा। आता मुलांनो, आपण पाहूया आमचे चुकले ह्या पाठाबद्दल। तर मुलांनो, एकदा साने गुरुजी रेल्वे प्रवास करत होते। तर रेल्वेने प्रवास करत होते साने गुरुजी, त्यांच्या शेजारचे प्रवासी शेंगा संत्री खात होते। तर मुलांनो पहा, आपल्या समोर दिसत आहे जे चित्र आहे ते पहा। काही व्यक्ती तिथे बसलेले आहेत आणि ते शेंगा आणि संत्रे खात आहेत। टरफले साली खाली टाकत होते। त्यांचे खाऊन झाल्यावर गुरुजी उठले, टरफले साली गोळा केल्या, कागदात बांधून ठेवल्या। गुरुजी आपल्या जागेवर बसले। शेंगा खाणाऱ्या प्रवाशांना खंत वाटली नाही। नंतर पुढच्या स्टेशनवर एक प्रवासी त्या डब्यात चढला। साने गुरुजींना पाहताच त्याने वाकून नमस्कार केला। तेव्हा शेजारची प्रवासी मंडळी चमकली। त्यांनी चौकशी केली। चौकशी करताच ते साने गुरुजी आहेत हे त्यांना कळले। ते सर्वच खजील झाले व म्हणाले, गुरुजी आमचे चुकले, क्षमा करा। गुरुजी नम्रपणाने म्हणाले, मी कोण तुम्हाला क्षमा करणार। गाडीमध्ये आपण सर्वजण बसतो, प्रवास करतो। गाडी स्वच्छ ठेवणे ही सर्वांची जबाबदारी आहे। गाडी घाण होऊ नये म्हणून मी ती स्वच्छ केली, अशी ही गुरुजींची वृत्ती। आपल्या जीवनात कोणतेही काम त्यांनी कधीच हलके मानले नाही। मुलांनो पहा, आता या व्हिडिओमध्ये आपण शिकत आहोत की लोकांनी कशी चूक केली आणि साने गुरुजींनी त्यावर आपला जो मत होता तो कसा मांडला। साने गुरुजी एकदा रेल्वेने प्रवास करत होते आणि त्या प्रवासामध्ये इतर प्रवासीही सुद्धा होते। 2 प्रवासी शेंगा आणि संत्रे खात होते आणि त्यांचे साली काय करत होते, ते त्या स्टेशनवरच टाकत होते। आता पहा, त्याच्यानंतर काय झालं ते साने गुरुजींनी पाहिले। साने गुरुजींनी ते सर्व गोळा केले आणि आपल्याजवळ ठेवले। इतक्यात काय होते, एक व्यक्ती गाडीमध्ये चढते। साने गुरुजींना पाहून ते नमस्कार करतात। ते 2 व्यक्ती बघतच राहतात की हा माणूस तर कोण आहे। तर ते माहिती करतात। माहिती घेतल्यानंतर त्यांना समजते की हे गुरुजी आहे आणि ते दोघे म्हणतात की आमची चूक झाली, आम्हाला काय करा, तुम्ही क्षमा करा। साने गुरुजी म्हणतात की मी क्षमा करणारा माणूस कोण आहे। गाडी आपल्या सर्वांसाठी आहे। आपण सर्वजण या गाडीमध्ये प्रवास करतो, म्हणून या गाडीला स्वच्छ ठेवणे ही सर्वांची जबाबदारी आहे। गाडी घाण होऊ नये म्हणून मी ती काय केली, स्वच्छ केली। तर मुलांनो, हे असे होते सर्वांचे लाडके साने गुरुजी। चला मुलांनो, आता आपण चॅनलला सबस्क्राइब करूया, सोबत बेल आयकॉनचे बटनही प्रेस करूया। डिजिटल स्कूल ह्या अँड्रॉइड ॲपला आपण जर डाउनलोड केलं तर आपण सर्व विषयांचे व्हिडिओ पाहू शकता। हा ॲप प्ले स्टोअरमध्ये उपलब्ध आहे आणि हे ॲप फ्री आहे। तर सबस्क्राइब करा, सोबत बेल आयकॉनचे बटनही प्रेस करा। पुन्हा आपण भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत। एक नवीन शैक्षणिक व्हिडिओ आपण पाहूया।